मी निश्चितपणे 90 सालीच्या कारसेवेमध्ये गेलो होतो. मी रामभक्त होतो आणि आहे. त्यावेळेस मी रामभक्त म्हणून गेलो होतो, मुस्लिम विरोधक म्हणून निश्चितच गेलो नव्हतो. असा खुलासा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी केला. खुद्द खेडेकरांनी काही दिवसांपूर्वी भरसभेत आपण कारसेवेत गेलो होतो, आम्ही त्यासाठी रक्तही सांडल्याचा दावा करणारा त्यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल झालेला आहे. यामुळे जिल्ह्यातील मुस्लिम मतदार या व्हिडिओमुळे प्रभावित होत असल्याने अखेर उमेदवार खेडेकरांना याबाबत खुलासा करावा लागलाय. त्यांनी बुलढाण्यात इक्बाल चौकात जाऊन काही मुस्लिम बांधवांची चर्चा मसलत केली. नंतर जे काही त्यांच्या मनामध्ये समज निर्माण केला गेला तो बाबरी मस्जिदच्या पतनामुळे झाला. पण मस्जिद पतन हे 92 साली झालं होतं. मी 90ला गेलो होतो, त्यावेळेस तसं काही झालं नव्हतं आणि मी रामभक्त म्हणून गेलो होतो, मुस्लिम विरोधक म्हणून निश्चितच गेलो नव्हतो, असा खुलासा करताना ते दिसून आले. आणि मग माझे सेक्युलर प्रतिमा मुकुल वासनिक यांनी ज्यावेळेस मला जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण बांधकाम सभापतीपद दिलं, तेव्हा अनेक उर्दू शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न असेल, अनेक उर्दू शाळांचा प्रश्न असेल, अनेक कब्रस्तानचा कंपाऊंडचा प्रश्न असेल, तोही त्यावेळेस मी निकाली काढलाय. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष पद मला दिलं गेलं. जर मी जातीवादी भूमिकेचा असतो तर मला लालदिवा हा सर्वोच्च सन्मान दिला गेला नसता, असं म्हणत माझ्या विजयासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी रोजे उपवास ठेवले जातात. कित्येक ठिकाणी मस्जिदमध्ये दुवाही केल्या गेल्या, असे ते म्हणाले. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर टीका करताना त्यांनी सांगितलं की खासदार 15 वर्षापासून यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काय केलं? नुसताच रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबली, शेगावला म्हणजे विकास झाला का? आता स्वतःच्या नावाने मत मागण्याऐवजी मोदींच्या नावावर मते मागितली जातात. जिल्ह्यात फिरणारे त्यांचे रथ आले, त्यावरून मतदारसंघामध्ये मोदी उभे आहेत की प्रतापराव हेच समजत नाही. मोदींचा फोटो अतिशय मोठा आहे आणि त्यांच्यापेक्षा एकदम छोटा लावला जातोय, असंही खेडेकर म्हणाले. प्रचार चांगला सुरू आहे, जसं असायला पाहिजे तसा आहे, त्याहीपेक्षा चांगला आहे. इतर उमेदवारापेक्षा प्रचारामध्ये आम्ही फार पुढं आहोत. भाऊ, सत्ताधारी पक्षाचे जे मुख्यमंत्री असो किंवा जे नेते असो, ते मोदींचं नाव घेऊन मतं मागताय. मोदी लाट आपण कशी काटणार आहे, कसं समोर जाणार? मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार माणसानं ज्यावेळेस एखाद्या उमेदवाराच्या प्रचारासाठी संबंधित लोकसभा मतदारसंघात जातात, त्यावेळेस त्या उमेदवाराच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला जातो. त्यानं केलेल्या त्या कॉन्स्टिट्युन्सीमधल्या कामाचा पाढा त्यांनी वाचला पाहिजे की यांच्या 5 वर्षाच्या म्हणा, आताचा खासदार तर 15 वर्षापासून आहे, यांनी यांच्या कार्यकालामध्ये काय केलं. नुसतंच रेल्वे स्टेशन, रेल्वे थांबली शेगावला म्हणजे झालं असं तर नसतं. परंतु त्यांनी त्यांच्या नावावर मतं मागण्याऐवजी मोदीजींच्या नावावर निघतात. आपण जर बारकाईनं जर जिल्ह्यात फिरणारे रथ पाहिले, त्यांचे प्रचार रथ, तर आपल्या मतदारसंघामध्ये मोदी उभे आहे का प्रतापराव हेच समजत नाही. मोदीजींचा फोटो अतिशय मोठा आहे आणि यांचं त्यांच्या 1/4 आहे. भाऊ, विरोधकांकडून आपला कारसेवकाचा व्हिडिओ व्हायरल केला जातो आणि मुस्लिम जे मतदार आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण केला जातो आहे, काय म्हणणार? निश्चितपणे मलाही कोणीतरी तो दाखवला. आज मी इक्बाल चौकामध्ये आमच्या सगळ्याच मुस्लिम बांधवांसोबत एक बैठक केली. बाहेर आपल्या सज्जाद भाई, आपले माजी नगराध्यक्ष, त्यांच्या घरी केली. बाहेरही इक्बाल चौकामध्ये अत्यंत चांगला खेळीमेळीनं मुस्लिम बांधवांसोबत चर्चा झाली. मी निश्चितपणे 90 सालीच्या कारसेवेमध्ये गेलो होतो. मी रामभक्त होतो आणि आहे सुद्धा. मी गेलो, त्यांना सांगितलं, पण तदनंतर जे काही त्यांच्या मनामध्ये संदेह निर्माण केला गेला तो बाबरी मस्जिदच्या पतनामुळे. पण ती 92ला त्याचं पतन झालं होतं, 90ला काही तसं काही झालं नव्हतं. आणि मी रामभक्त म्हणून गेलो होतो, मुस्लिम विरोधक म्हणून निश्चितच गेलो नव्हतो. आणि मग माझी सेक्युलर प्रतिमा मुकुलजी वासनिक यांनी ज्यावेळेस मला जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण बांधकाम सभापतीपद दिलं, अनेक उर्दू शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न असेल, अनेक उर्दू शाळांचा प्रश्न असेल, अनेक कब्रस्तानच्या कंपाऊंडचा प्रश्न असेल, तोही त्यावेळेस मी केला. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपद मुकुलजींना मला त्यावेळेसच दिलं. मुकुलजी तर हार्ड कोर काँग्रेसी आहेत, त्यांच्या ठायी संविधान त्या ठिकाणी बसलेलं आहे. मी जर कुठेतरी अशा जातीवादी भूमिकेचा असतो तर त्यांनी मला लालदिवा हा सर्वोच्च सन्मान दिलाच नसता. म्हणून कुठेतरी आजही माझ्यासाठी कित्येक रोजे राखल्या गेले, कित्येक ठिकाणी मस्जिदमध्ये दुआई केल्या गेली. आता सध्या आपल्या जिल्ह्यातले अनेक लोक अजमेरला दर्ग्यावर चादर चढवायला गेले, ते व्हिडिओ पाठवणार आहेत, समजून जाईल लोकांना. भाऊ, आपला एक व्हिडिओ आता समोर आला आहे की मशाल चिन्ह लोकांना माहीत नाही आहे, खेड्यापाड्यापर्यंत आतापर्यंत गेलं नाही, असा आपला एक व्हिडिओ विरोधकांकडून व्हायरल केला जातो आहे. हा नेमका प्रकार काय आहे? बरोबर आहे, मशाल चिन्ह हे मागच्या वर्षी मिळालेलं आहे, म्हणून त्याला अनेक ठिकाणापर्यंत पोहोचायला थोडासा वेळ लागला, परंतु आता सर्व ठिकाणी पोहोचलेलं आहे. कारण मोठमोठ्या सभाही झाल्या, कार्यकर्त्यांच्या प्रचार फेऱ्याही झाल्या, चिन्हाचं वाटपही झालं, घरोघरी जाऊन डमीही वाटल्या गेल्या. आता काही तो प्रश्न राहिला नाही. ज्यावेळेस होता त्यावेळेस आम्ही जे असतं ती वस्तुस्थिती मांडत असतो. खोटं बोलून, रेटून नेऊन कुठंतरी
मतदारांना भुलवणं हा धंदा माझ्या रक्तामध्येच नाही.